थंडीच्या दिवसांमधील खास आकर्षण म्हणजे या दिवसात येणाऱ्या ताज्या हिरव्या पालेभाज्या। आज आपण बनवणार आहोत अशीच एक पालेभाजी, पालकची सुकी भाजी। पालकची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक जुडी पालक, अर्धी वाटी मूग डाळ, एक चिरलेला कांदा, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा। यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा। तापलेल्या तेलात हिंगाची फोडणी करा। मग यात जिरे घाला। वरून यात लसणाच्या पाकळ्या घाला। लसूण छान लाल भाजला की मग चिरलेला कांदा व मिरची यात घाला। फोडणी छान खमंग भाजली की मगच यात चिरलेला पालक घाला आणि वरून यात भिजवलेली मुगाची डाळही घाला। सर्वात अखेरीस चवीपुरतं मीठ घाला आणि ही भाजी छान एकजीव करून शिजू द्या। शक्यतो पालकच्या पाण्यातच ही भाजी शिजू द्या आणि जर गरज वाटली तरच यात वरून थोडंसं पाणी घाला। डाळ शिजण्यासाठीच आपण भाजीत पाणी घालणार आहोत। आता झाकण ठेवून ही भाजी पूर्ण शिजवून घ्या। डाळ शिजली की समजा तयार झाली पालकची सुकी भाजी।